बारामतीच्या डोर्लेवाडीमधील धोकादायक शाळेमध्ये विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत। या शाळेच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी थेट शरद पवार आणि अजित पवार यांनाच साकडं घातलंय। पाहूयात। बारामतीच्या डोर्लेवाडीमधील शाळा जीर्ण अवस्थेत। जीर्ण इमारतीच्या दुरुस्तीसाठी चालढकल। शाळेच्या दुरुस्तीसाठी थेट पवार काका पुतण्यांना साकडं। ही आहे बारामतीमधील डोर्लेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील न्यू इंग्लिश स्कूल। शाळेची ही इमारत जुनी दगडी बांधकामातील असून ती जीर्ण झाल्याने धोकादायक बनली आहे। 7 वर्षांपूर्वी संस्थेने इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट केले असून त्यात वर्ग भरण्याच्या दृष्टीने ही शाळा सुरक्षित नसल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले। तरीही शाळेकडून मुलांच्या जीवाशी आणि भविष्याशी खेळ होत असल्याने ग्रामस्थ आणि पालक आक्रमक झालेत। डोर्लेवाडी ग्रामपंचायतीने ही जागा इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला बक्षीस पत्र करून दिली होती। कालांतराने ती छत्रपती सहकारी साखर कारखान्याने या जागेवर शाळेची इमारत बांधली। मात्र आता ही शाळा रयत शिक्षण संस्थेअंतर्गत चालते। न्यू इंग्लिश शाळेची इमारत जीर्ण, स्लॅबला गळती, खिडक्याही नाहीत। सुमारे 900 ते 1000 विद्यार्थी घेत आहेत शिक्षण। इमारत दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचा अनेक वर्षापासून पाठपुरावा। छत्रपती कारखाना रयत शिक्षण संस्थेचं दुर्लक्ष। छत्रपती साखर कारखान्यावर अजित पवारांची सत्ता, तर शरद पवार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष। इमारतीच्या जागेच्या मुद्द्यामुळे बांधकामाचा विषय दुर्लक्षित। शाळेची जीर्ण झालेली इमारत दुरुस्त व्हावी यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत। मात्र छत्रपती कारखाना आणि रयत शिक्षण संस्थेकडून कोणतीही ठोस पावलं उचलली जात नाहीयेत। मागील वर्षी शरद पवार यांनी शाळेला भेट देऊन शाळेच्या दुरावस्थेबाबत ग्रामस्थांची बैठक घेतली आणि लोकवर्गणीसाठी आवाहन केलं होतं। त्यामध्ये सुमारे 4,85,00,000 रुपये इतकी लोकवर्गणी देखील जमा झाली होती। मात्र त्यानंतर इमारतीच्या जागेचा आणि बांधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। दरम्यान 23 ऑगस्ट 2025 रोजी शनिवारी सर्व विद्यार्थी पालक डोर्लेवाडी आणि झारगडवाडी येथील ग्रामस्थांची बैठक पार पडली। या बैठकीत 8 सप्टेंबर पर्यंत शाळेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार यांना साकडं घालण्यात आलं। प्रश्न मार्गी न लागल्यास दोन्ही नेत्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला। शाळेतली इमारतीची अवस्था इतकी दयनीय झालेली आहे की आमची मुलं शाळेत जेव्हा पाठवतो आम्ही तेव्हा आम्हाला खरंच भीती वाटत राहते की संध्याकाळी आमची मुलं घरी व्यवस्थित सुखरूप येतील का नाही। आणि त्यामुळे शाळा कुणीही बांधू दे, आमचं शासनाला प्रशासनाला एकच विनंती की शाळा लवकरात लवकर व्हावी। ही बिल्डिंग पूर्णपणे निकृष्ट दर्जाची झाली असून मुलांच्या जीविताचा इथं धोका निर्माण झालेला आहे। परंतु आम्हाला छत्रपती सहकारी कारखान्याच्या वतीने नेहमी उडवाडीची उत्तरे देत असल्यामुळे आज आम्ही समस्त पालक, माजी विद्यार्थी व समस्त डोर्लेवाडी झारगडवाडी ग्रामस्थ यांनी आंदोलनाचा पावित्रा घेऊन आज आम्ही या शाळेमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। माझे पाल्य ज्या शाळेत जात आहे त्या शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे आणि तिथल्या खिडक्यांची अवस्था असो किंवा बांधकाम हे खूप निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। म्हणजे खूप वर्ष झाल्यामुळे ते आता सध्या पडायच्या अवस्थेत आलेलं आहे आणि तिथे 900 मुलं शिकत आहेत आणि एवढ्या मुलांचं आरोग्य धोक्यात आहे। या शाळेच्या प्रश्नाबाबत शरद पवार यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमॅन प्रशांत काटे यांच्याशी संपर्क साधून जागेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे सांगितले होते, पण अजूनही याबद्दल कोणतीही पावलं उचलली गेलेली नाहीत। शाळकरी मुलांच्या भवितव्यासाठी पवार काका पुतणे शाळेबाबत काय ठोस निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। विद्यार्थ्यांच्या जीवाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही, यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणार का आणि याचा तोडगा काढणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।